रोटरी इंग्लिश स्कूलच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. अनुज जोशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेवर विश्वास ठेवत 15 ऑगस्ट पासून सुरू होणारे आमरण उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केले आहे. मात्र या 15 दिवसात आरटीई विद्यार्थ्यांकडून कथित नियमबाह्य शुल्क वसुली, शाळेच्या मान्यतेसह 7ही मागण्यांवर ठोस आणि लेखी कार्यवाही झाली नाही, तर 2 सप्टेंबर पासून खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा जोशी यांनी दिला आहे. या संदर्भात अनुज जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषण सुरू करेन, अशा प्रकारचा इशारा हा रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिला होता. माझी मुलगी जी आहे ती रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते आहे आणि त्या शाळेची मान्यताच त्या शाळेला अंतिम नसल्याचं विधान हे जे शिक्षा मंत्री आहेत दादा भुसे यांनी केलं होतं विधान परिषदेमध्ये. आणि त्या विधानाच्या अनुषंगाने मला चिंता ग्रासून राहिलेली आहे. ती चिंता आजही आहे की या शाळेला मान्यता आहे की नाही. आणि दुसरा मुद्दा होता तो म्हणजे आरटीई अंतर्गत माझ्या मुलीचा प्रवेश त्या शाळेमध्ये सरकारने करवलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या शाळेने माझ्याकडून वेळोवेळी पुस्तकं असतील, गणवेश असतील, क्रीडा विषयक किंवा अन्य ट्युशनसाठी असेल, माझ्याकडनं या ठिकाणी पैसे घेतले होते आणि त्या पैशांच्या पावत्या ज्या दिल्या होत्या त्या बोगस होत्या. या अनुषंगाने मला न्याय मिळावा आणि त्यासोबतच हे जे काही ह्या शाळेविषयी जो काही आता एक प्रकारची संदिग्धता निर्माण झाली आहे ती दूर व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि सरकार त्याच्यावर कुठेतरी प्रतिक्रिया देईल अशा प्रकारची माझी मागणी होती. त्या मागणीप्रमाणे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा जो शिक्षण विभाग आहे त्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना 13 तारखेला आदेश दिलेले आहेत की या संदर्भामध्ये मुद्देसूद चौकशी करा आणि चौकशीच्या अनुषंगाने जी योग्य कार्यवाही आहे ती कारवाई करावी असे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. त्या आदेशाचं पत्र हे मला काल 14 ऑगस्ट रोजी प्राप्त झालं आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेली विनंती जी आहे त्या विनंतीचा मान राखून या ठिकाणी उपोषण तुर्तास मी 15 दिवसांसाठी स्थगित केलेलं आहे. या मध्यंतरी 15 दिवसांच्या कालावधीत जर संबंधित शिक्षण विभाग, संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे ठोस कारवाई केली नाही तर मात्र 2 सप्टेंबर रोजी मी खेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर माझ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत धरणं आंदोलन कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू करेन. अशा प्रकारचं पत्र मी कालच 14 ऑगस्ट रोजी सर्व संबंधित यंत्रणांना, पोलीस विभाग असेल किंवा उपविभागीय अधिकारी असतील किंवा सर्व संबंधित विभागांचे जे अधिकारी आहेत त्यांना दिलेलं आहे. आणि मी माझं उपोषण हे 15 ऑगस्ट रोजी जे आमरण उपोषण करणार होतो ते स्थगित केलेलं आहे. आता माझी एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर या संदर्भामध्ये जी संदिग्धता आहे ती शासनाने दूर करावी. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलला मान्यता आहे की नाही हे जाहीर करावं, जेणेकरून पालकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती दूर होईल. दुसऱ्या बाजूला जी काही बेकायदेशीररित्या फी घेतली जाते, शिक्षणाचा जो बाजार मांडलेला आहे तो बाजार कुठेतरी थांबवावा. म्हणून दादा भुसेंनी जे आश्वासन दिलेलं आहे की राज्यभरामध्ये आम्ही सर्व शैक्षणिक संस्थांचा, नुसतं रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल नाही तर सर्वच शैक्षणिक संस्थांचा एक आढावा घेऊ आणि त्या संदर्भामध्ये स्पेशल ड्राईव्ह घेऊन त्या संदर्भामध्ये एक अहवाल तयार करू अशा प्रकारचं आश्वासन दादा भुसेंनी दिलं होतं. ते आश्वासन या 15 दिवसामध्ये कुठेतरी पटलावर येताना जर दिसलं तर मी माझी पुढची दिशा ठरवणार आहे.